Okay, so types of remote sensing in that active remote sensing and passive remote sensing. So what is meant by active and what is meant by passive? Active sensor emit energy in order to scan object and areas whereupon a sensor then detect and measures the radiation that is reflected or backscattered from the target. Radar and lidar are example of active remote sensing where the time delay between emission and return is measured, establishing the location, speed and direction of an object. Okay, and what is meant by passive? Passive sensors gather radiation that is emitted or reflected by the object or surrounding areas. Reflected sunlight is the most common source of radiation measured by passive sensor. Examples of passive remote sensors include field photography, infrared charge coupled devices, and radiometer. So active and passive remote sensing. Okay. आता पहिल्या पिक्चर मध्ये तुम्ही बघताय बघा की याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला दिसतंय का नाही दिसतंय का कुठलं तरी बंद करायला पाहिजे आय थिंक ह्या ट्यूबलाइट्स बंद कर त्या रोज ते पुढच्या इकडचं बंद Is it visible to all of you? Yes, sir. Okay. आता पहिल्या पिक्चर मध्ये दिसतंय बघा काय दिसतंय तुम्हाला की जो काही डिव्हाइस आहे मग तो रडार असेल लीडर असेल व्हॉटएव्हर डिव्हाइस इज देयर ते स्वतः काय करते काहीतरी एनर्जी इमिट करते ओके आणि ती एनर्जी इमिट केलेली काय होते रिफ्लेक्ट होते जो काही ऑब्जेक्ट आहे त्याच्यावरून काय होते रिफ्लेक्ट होते आणि नंतर ते काय करते ऍब्सॉर्ब करते तेच एनर्जी कॅच करते बरोबर आहे जे काही वेव्हज असतील काही असेल ते काय करते एकदा रिफ्लेक्ट करते ते पलीकडचं खाली दाबा पलीकडचं दोन आहेत का नाही त्याच्यातलं मधलं खाली दाबा आणि आतमध्ये इन्सर्ट करा तसं नाही सायमल्टेनियसली प्रेस करायचं खाली आणि ते आतमध्ये इन्सर्ट करायचं एकदम बरोबर ते खाली दाबून धरायचं आणि ते एक मिनिट ओके तर काय होतंय जे काही वेव्हज असतील एनर्जी असेल काही ते स्वतः जो डिव्हाइस आहे आपलं ते काय करते की एनर्जी रिलीज करते इमिट करते ओके आणि जो काही ऑब्जेक्ट आहे त्याच्यावरून ते काय करते परत रिफ्लेक्टेड एनर्जी कॅच करते ओके दॅट इज ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंग आणि जी पॅसिव्ह आहे त्याच्यामध्ये काय आहे जो सोर्स आहे दुसरा कुठला तरी सोर्स असणार आहे जसं की तुमचा सन आहे ओके तर तो काय करतोय जी काही लाईट आहे ती काय करते पहिल्यांदा त्या ऑब्जेक्टवर पडते आणि काही एनर्जी ऍब्सॉर्ब केली जाते काही रिफ्लेक्ट केली जाते ओके आणि ती रिफ्लेक्ट केलेली एनर्जी त्या डिव्हाइसने काय केली जाते कॅच केली जाते ओके बरोबर आहे मग दॅट इज पॅसिव्ह म्हणजे एनर्जी सोर्स कोणतरी वेगळा आहे आणि ऍक्टिव्ह मध्ये काय आहे एनर्जी सोर्स तो स्वतः डिव्हाइस आहे ओके मग ती जी एनर्जी आहे ती काय करते पहिल्यांदा एमिट करते आणि रिफ्लेक्ट झालेली एनर्जी परत कॅच करते दॅट इज ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह म्हणजे काय एनर्जी सोर्स कुठला तरी वेगळा आहे मग आता याचं एक्झाम्पल काय आहेत बघा याचं पहिल्याच ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंगचं एक्झाम्पल आहे रडार लिडार ओके आणि पॅसिव्हचं आहे फिल्म फोटोग्राफी जो की तुम्ही कॅमेरातून फोटो काढता बरोबर आहे फोटो काढता म्हणजे काय करतात की जे काही सनरेज आहे त्या ऑब्जेक्टवर पडल्यानंतर काय होतात रिफ्लेक्ट होतात
आणि तुम्ही त्या कॅमेरामध्ये कॅच करता. ओके, सो दॅट इज पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग. ओके, ते कुठल्या प्रकारची एनर्जी इमिट करताय का? नाही करत, बरोबर आहे. रिफ्लेक्टेड एनर्जी फक्त ते कॅच करतं. सो दॅट इज पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग. ओके, सो नेक्स्ट that is our GIS. Geographical Information System, that is GIS. Okay. Okay, what is meant by GIS? It is a set of tools. Actually, GIS means that is a system, set of tools. Okay, so in that, collecting, storing, manipulating, retrieving, transforming and display of special data from the real world. Okay, म्हणजे याच्यामध्ये ऑपरेशन कुठले कुठले होतात? पहिली गोष्ट काय आहे की डेटा कलेक्ट केला जातो. ओके, डेटा काय केला जातो? कलेक्ट केला जातो. त्या डेटावरती प्रोसेस केली जाते, म्हणजे तो डेटा स्टोअर केला जातो, त्याच्यावरती प्रोसेस केली जाते आणि जो काही फायनल प्रोडक्ट आहे तो तुमच्या डिव्हाइसवरती डिस्प्ले केला जातो. सो दॅट इज GIS सिस्टीम. ओके, ती म्हणजे काय? GIS सिस्टीम. मग जो डेटा कलेक्ट करतो आपण, मग तो कुठलाही असेल, कोणताही डेटा असेल, रिमोट सेन्सिंगनी सेन्स केलेला डेटा असेल, जो की तुम्ही जे सॅटेलाइट थ्रू डेटा तुम्ही कॅप्चर करतात तो डेटा असेल, किंवा तुमचा हार्ड कॉपी मधला मॅप असेल, जो की तुम्हाला काय करायचं आहे? कन्वर्ट करायचं आहे. आता GIS सिस्टीम काय करते बघा. पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, GIS सिस्टीम एक सिस्टीम आहे. ओके, ज्याच्यामध्ये काय केलं जातं की कुठलाही डेटा पहिल्यांदा कलेक्ट केला जातो, स्टोअर केला जातो, त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते आणि त्याला डिस्प्ले केलं जातं. ओके, मग तो डेटा कुठलाही असू दे. जसं की तुमचा पहिला डेटा तुम्ही काय कराल की जर आता ऍडव्हान्स सिस्टीम मध्ये तुम्ही काय करताय की जो काही तुमचा रिमोट सेन्सिंगने कलेक्ट केलेला डेटा तुम्ही कलेक्ट करताय, बरोबर आहे, आणि तो घेऊन त्याच्यावरती मॅनिप्युलेशन काहीतरी करताय, त्याच्यावरती प्रोसेस करताय आणि तो डिस्प्ले करताय, हे तुम्हाला माहिती आहे. ओके, पण याच्यामध्ये दुसरा डेटा पण असू शकतो, जसं की तुमचा स्कॅनरने स्कॅन केलेला मॅप असेल, तुमच्याकडे हार्ड कॉपी आहे मॅपची. ओके, पण त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं? मॉडिफिकेशन करायचं. तुम्ही हार्ड कॉपीवरती मॉडिफिकेशन करू शकता का? वर खाली दाब, खाली दाब, सेम. ते काय करायचं? ओके, ठीक आहे. असं मधून येत जाऊ नका, जेणेकरून काय होतं, सगळ्यांना डिस्टर्ब होतो, आपला वेळ वाया जातो. शक्यतो लवकर टायमिंगच्या आतमध्ये येत जा, नसेल तर बाहेरच थांबवतो, आहे की नाही? ऑनलाईन तर आहे तुमच्याकडे, ठीक आहे. बट पुढेपर्यंत आलो होतो आपण GIS सिस्टीम. ओके, आता तुमचा हार्ड कॉपी मधला मॅप आहे, बरोबर आहे. आता तुम्हाला त्याच्यावरती काहीतरी चेंजेस करायचे.
ओके, तुम्ही एकदा चेंजेस करू शकता, बरोबर आहे. पण तुम्हाला वारंवार त्याच्यामध्ये जर मॉडिफिकेशन करायचं म्हणलं तर ते शक्य आहे का? हा, एकदा चेंज केलं की ते परमनंट झालं, तुम्ही पुसू शकता का? नाही. म्हणजे तो जो मॅप आहे तो मी स्कॅन करेल. ओके, म्हणजे मला काय करायचंय, तो सॉफ्ट कॉपी मध्ये कन्वर्ट करायचंय. ओके, मी स्कॅन करेल, आपल्या सिस्टीम मध्ये घेईल आणि सिस्टीम मध्ये घेतल्यानंतर मी त्याच्यावरती मॅनिप्युलेशन करेल. मी समजा ते कॅड सॉफ्टवेअर आहे किंवा माझ्याकडे जे काही सॉफ्टवेअर अवेलेबल आहे त्याच्या थ्रू त्याच्यावरती मॉडिफिकेशन करेल. जे काही मला मॉडिफिकेशन करायचंय, नवीन लोकेशन दाखवायचे, काय करायचे ते सगळं मी त्याच्यावरती दाखवेल आणि तो डिस्प्ले करेल. ओके, सो हे काय आहे, सिस्टीम आहे. सो दॅट इज जीआयएस सिस्टीम. तर त्याचे कंपोनंट काय काय ते आपण पुढे बघूया. मॉनिटर हा कंपोनंट आहे, सीपीयू कंपोनंट आहे, स्कॅनर कंपोनंट आहे. सो दीज आर द कंपोनंट्स. ओके, अजून भरपूर कंपोनंट आहे त्याच्यामध्ये. ओके, बिफोर दॅट विल सी एक्झॅक्ट मीनिंग ऑफ जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम. Geographic means implies that location of the data items are known or can be calculated in terms of geographic coordinates, that is latitude and longitude. Okay, म्हणजे आपण एक्झॅक्ट लोकेशन कसं सांगतो? लाईव्ह लोकेशन शेअर करू. येस, लाईव्ह लोकेशन शेअर करू शकतो ना? हा, येस, लाईव्ह लोकेशन शेअर करू शकतो, बरोबर. ही तुमची एक यूज करणारी तुम्ही सिस्टीम वापरता. पण एक्झॅक्ट लोकेशन कसं ठरवलं जातं? ते तुम्ही लाईव्ह लोकेशन शेअर करता, तुम्हाला थोडीच तिथलं काय माहिती, बरोबर आहे. त्या मॅप वरती दाखवतो, बरोबर आहे. पण ऍक्च्युअली मॅप कसा वर्क होतो? जीआयएस सिस्टीम. तुम्ही याच्या आधी कधी ऐकलंय नाही लॅटिट्यूड लॉंजिट्यूड? असं काय ऐकलंय का? कशामध्ये झालं? जिओग्राफी मध्ये, बरोबर. काय असतं ते? म्हणजे एक्झॅक्ट लोकेशन कसं ठरलेलं असतं. लॅटिट्यूड असतील किंवा लॉंजिट्यूड असतील, काय असतं ते? काय म्हणतात रे मराठीत त्याला? ठीक आहे. तर जे काही लॅटिट्यूड असतील किंवा लॉंजिट्यूड असतील ते एक्झॅक्ट ठरलेले असतात, बरोबर आहे. आपल्या भारतातून काहीतरी गेले माहितीये कुठली लॅटिट्यूड आहे, काय लॉंजिट्यूड आहे, एक्झॅक्ट ते त्याचं लोकेशन ठरलेलं असतं आणि त्याच्यावरून एक्झॅक्ट आपण काय करत असतो, लोकेशन ठरवत असतो. ते एक सिस्टीम आहे, ते फिक्स आहे. आणि त्याच्यावरून तुम्हाला कळतं, तुम्ही लाईव्ह लोकेशन शेअर करता, बरोबर आहे. तर लाईव्ह लोकेशन शेअर करता म्हणजे त्याचे काहीतरी कोऑर्डिनेट्स आहेत. ओके, म्हणजे तुम्ही जे लाईव्ह लोकेशन शेअर करता त्याचे एक्झॅक्ट कोऑर्डिनेट्स आहेत आणि ते कोऑर्डिनेट्स म्हणजे तुमचं लाईव्ह लोकेशन आहे, जे की कशावरून ठरवलं जातं, लॅटिट्यूड अँड लॉंजिट्यूड. समजते? ओके, नेक्स्ट, इन्फॉर्मेशन implies that the data in GIS are organized to yield useful knowledge, often as colored maps and images, but also as statistical graphics, tables, and various on-screen responses to interactive queries. Okay, आता इन्फॉर्मेशन बघा. आता तुमच्याकडे मॅप आहे. ओके, नुसता मॅप आहे चालेल का रे? काय कळणार आहे तुम्हाला? दिसतोय मॅप, काय कळतंय त्याच्यात? पण त्याच्यामध्ये जर एक्झॅक्ट तुमचे लोकेशन दाखवले, त्याला नाव दिलं, ओके, ते तुम्हाला समजेल, बरोबर आहे. एक्झॅक्ट हे लोकेशन इथं आहे, इथं मंदिर आहे, इथं रस्ता आहे, असं काहीतरी तुम्हाला दिसेल, बरोबर आहे. म्हणजे ती इन्फॉर्मेशन. ओके, ती इन्फॉर्मेशन आपण ऍड केलेली. ओके, ज्या त्या लोकेशनला आपण काय केलेलं, इन्फॉर्मेशन ऍड केलेले, टेबल असतील, लाईन असतील, काही जे आहे ते आपण त्याला ऍड केलेलं, दॅट इज इन्फॉर्मेशन. ओके, and last, system implies that the GIS made up from several interrelated and linked components with different functions. Thus, GIS have functional capabilities for data capture, input, manipulation, transformation, visualization, combination, query analysis, modeling, and output. Okay, so this is system. जसं की मी काय म्हटलं तुम्हाला की एखादा मॅप आहे, तुम्हाला काय करायचं आहे, हार्ड कॉपी मध्ये आहे, त्याला काय करायचंय, कन्वर्ट करायचंय सॉफ्ट कॉपी मध्ये. तुम्हाला काय करायला लागेल, त्याला स्कॅन करायला लागेल, पहिली गोष्ट. ओके, स्कॅनर तुम्ही काय करणार, स्कॅन करणार.
परत ते सिस्टीम मध्ये काय होणार, स्टोर होणार. ओके, स्टोर झाल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती काय करणार, प्रक्रिया करणार, म्हणजे मॅनिप्युलेशन करणार, काहीतरी त्याच्यावरती वर्क करणार. ओके, तुमचे जे काही लोकेशन वगैरे आहेत तर त्याच्यामध्ये ऍड करणार. ओके, आणि त्याची जर प्रिंट बाहेर काढली ते तुमचं एक आउटपुट आहे. ओके, जर तुम्ही ते डिस्प्ले केलं मॉनिटरवरती किंवा तुमच्या डिव्हाइसवरती ते पण आउटपुट आहे. ओके, म्हणजे या पद्धतीने ती सिस्टीम रन होते. सो दॅट इज सिस्टीम. ओके, GIS, जिओग्राफिकल इंफॉर्मेशन सिस्टीम और जिओग्राफिक इंफॉर्मेशन सिस्टीम. समजलं, समजलं सगळ्यांना? ओके. Okay, formal definition: a system for capturing, storing, checking, integrating, manipulating, analyzing, and displaying data which are specially referenced to the Earth. This is normally considered to involve a special referenced computer database and appropriate application software. Okay, तर जसे की आपण डेफिनेशन केली की त्याच्यामध्ये काय केलं जातं, पहिल्यांदा डेटा कॅप्चर केला जातो, स्टोअर केला जातो, त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते, मॅनिप्युलेशन केलं जातं, काहीतरी वर्क केलं जातं आणि त्याला डिस्प्ले केलं जातं. सो दॅट इज सिस्टीम. ओके, GIS. आणि हा कुठला डेटा असणार आहे, GIS म्हणजे काय, जिओग्राफिकल. ओके, स्पेसिफिक कुठला असणार आहे, जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम. कुठलाही डेटा आपल्याला काय गरज आहे का, नाही, फक्त आपण कशाशी बघतोय, जिओग्राफिकल डेटा. ओके, ओके. GIS प्रोसेस बघा या फ्लोचार्ट मध्ये तुम्हाला दिसेल. पहिल्यांदा काय करता, कॅप्चर डेटा. डेटा जो आहे तो रिमोट सेन्सिंगचा असेल किंवा कुठलाही असेल, सॅटेलाइटचा असेल, कुठलाही डेटा असेल, पहिल्यांदा काय केला जातो, कॅप्चर केला जातो. नंतर काय केला जातो, रजिस्टर मॅप बेस. ओके, तो मॅपचा बेस कुठल्या लेअर मध्ये केला जातो ते तुम्हाला पुढे दाखवतो. ओके, तर पहिला काय केला जातो, रजिस्टर मॅप बेस. मॅप मध्ये जो सगळ्यात बेसला आहे तो बेस काय केला जातो, ठरवला जातो. जो काही कॅप्चर केलेला डेटा आहे त्याच्यावरती इंटरप्रिट केला जातो. जो काही डेटा आहे तो काय केला जातो, इंटरप्रिट केला जातो, म्हणजे त्याच्यावरती काहीतरी प्रोसेस केली जाते. त्या डेटाला कन्वर्ट केला जातो कशामध्ये, डिजिटल फॉर्मॅटमध्ये. नंतर तोच डेटा कशामध्ये स्टोअर केला जातो, कॉम्प्युटरमध्ये. ओके, आणि परत त्याच्यावरती प्रोसेस केली जाते आणि डिस्प्ले केला जातो. सो दॅट इज GIS प्रोसेस. ओके, आता इथं बघा सगळ्यांना दिसतंय याच्यामध्ये लेयर्स. आता हा जो तुमचा बेस आहे तो तुमचा कॅप्चर केलेला डेटा आहे. ओके, त्याच्यावरती वेगवेगळ्या लेअर मध्ये काहीतरी इन्फॉर्मेशन आहे बघा, बरोबर आहे. ती इन्फॉर्मेशन या पद्धतीने लेअर वाईज बनवली जाते. ओके, आता याच्यापेक्षा दुसरा एखादा फोटोग्राफ असेल आपल्याकडे, हे बघा या पद्धतीने ते बनवलं जातं. ओके, आणि या सगळ्यांचा मिळून तुम्हाला जो आउटपुट दिसतो तो काय झाला, तुमचा मॅप. ओके, ज्याच्यावरती तुम्ही काय करता, लाईव्ह लोकेशन शेअर करता किंवा तुम्ही बघता लोकेशन. सो दॅट इज लोकेशन म्हणजे काय असणार, तुमचे कोऑर्डिनेट्स. ओके, लॅटिट्यूड लॉंजिट्यूड जे काही कोऑर्डिनेट्स आहेत ते तुमचे लोकेशन आहे. ओके, इथलं तुम्ही जिओ टॅगिंग फोटो काढला. ओके, तर तुम्हाला काय येतं त्या जिओ टॅगिंग मध्ये, काढला तुम्ही फोटो तर तुमचे कोऑर्डिनेट्स येतात तिथे. जवळचं तुमचं कुठलं तर ठिकाण दाखवेल आणि त्याच्या काय येतं, कोऑर्डिनेट्स येतील. या ठिकाणी या लोकेशनला तुम्ही एक्झॅक्ट आहात. दॅट इज युअर कोऑर्डिनेट्स. बाकीचं तुम्हाला काही नाहीये, फक्त याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय, what is mean by GIS and components of GIS and applications of GIS. So introductory part एवढाच फक्त तुमच्यासाठी. ओके, ओके, components of GIS, computer system, that is hardware. ओके,
जे काही कॉम्प्युटर सिस्टीम आहे त्याचे हार्डवेअर ते सगळे काय तुमचे कॉम्पोनंट्स आहेत. त्याच्यामध्ये बघा इट इन्क्लुड्स सीपीयू, व्हीडीयू, कीबोर्ड, माउस, प्लॉटर, प्रिंटर, सीडी, डीव्हीडी ड्राइव्ह एक्सेट्रा टू स्टोर, प्रोसेस अँड प्रेझेंट स्पेशल डेटा. नेक्स्ट सॉफ्टवेअर. ओके, जसं हार्डवेअर आहे तसंच सॉफ्टवेअर पण असणार याच्यामध्ये. ArcGIS आय थिंक सॉफ्टवेअर तुम्ही यूज केलं असेल किंवा बघितलं असेल. ओके, ArcGIS, मॅप इन्फो, जिओमेट्रिका, Autodesk map to perform GIS operations. So these are the softwares and these are the hardware. So these are the components of GIS. Okay, next components, data. Okay, so data, geographical data in form of hard copy map, digital map, aerial photos, satellite images, statistical tables, other documents used for GIS operation. So whatever data is there, so that is your component of GIS. Hard copy मधला data असू दे किंवा soft copy मधला data असू दे. Okay, so next, procedure and analysis. To complete task, procedure are performed using hardware and software. Okay, म्हणजे दोन्हीचं कॉम्बिनेशन हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर मिळून आपल्याला काय करायला लागते, प्रोसेस करायला लागते. And last, expert and skilled personnel. Okay, persons. Expert with knowledge area required to apply GIS properly. Different types of users are using GIS at different levels. Okay, आता तुम्ही जे GIS यूज करता ते तुमच्या लेवलवरती किंवा जिथं सिस्टीम आहे GIS रिक्वायर्ड आहे तिथं ते यूज करतात. पण त्या डेटावरती प्रोसेस करायला ते स्किल्ड पर्सन्स लागतात, जेणेकरून तो डेटा काय करतात. आता जी सॅटेलाइटने इमेज घेतलेली आहे ती जसंच्या तसं डिस्प्ले केली तर काय दिसेल तुम्हाला, काय ओळखता येईल, नाही येणार, बरोबर आहे. मग त्याच्यावरती काहीतरी प्रोसेस करायला लागते आणि ती प्रोसेस केलेली इमेज जर तुम्हाला दाखवली तर तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतात. ओके, सो दॅट इज अवर GIS. ओके, advantages. Once a GIS is implemented, the following benefits are expected. Geospatial data are better maintained in a standard format. Okay, जो काही तुमचा जिओस्पेशियल डेटा आहे, म्हणजे जो तुमचा जिओग्राफिकल डेटा आहे तो सगळा व्यवस्थित स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये मेंटेन होतो. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय, रिव्हिजन अँड अपडेटिंग आर इजियर. सगळ्यात महत्वाचं काय की तो डेटा रिवाइज करता येतो लगेच आणि अपडेट पण करता येतो. ओके, हार्ड कॉपीवरती तुम्हाला करता येतो का, नाही करता येत. ओके, वारंवार तुम्हाला जर अपडेट करायचं असेल तर सॉफ्ट कॉपी मध्ये तुम्ही काय करू शकता, अपडेट करू शकता. ओके, जिओस्पेशियल डेटा अँड इन्फॉर्मेशन आर इजियर टू सर्च, अनालाइज अँड रिप्रेझेंट. आता बघा, एक तुमच्याकडे असा मॅपचा बंच आहे. ओके, तुम्ही जेवढ्या लवकर नेटवरती शोधू शकता, तुमच्या डिव्हाइस वरती शोधू शकता, तेवढं त्या बंच मध्ये शोधू शकाल का. किंवा तुम्हाला कुठं जायचं असेल तर तुम्ही कॅरी करू शकाल का, नाही करू शकत. पण तुमच्या डिव्हाइस वरती, तुमच्या मोबाईल वरती तुम्ही लगेच काय करू शकता, शोधू शकता. पूर्ण वर्ल्डचं कुठलंही लोकेशन तुम्ही बघू शकता, बरोबर आहे. सो दॅट इज ऍडव्हान्टेज ऑफ GIS. ओके, मोर व्हॅल्यू ऍडेड प्रोडक्ट. ओके, ऍक्च्युअली त्याच्यात व्हॅल्यू ऍडेड प्रोडक्टच आहेत, बरोबर आहे. कारण का आपण काय करतो, एखादं लोकेशन जर आपण टाकलं तर त्याच्या रिलेटेड एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपल्याला लगेच समजतं. ओके, पंढरपूर जर टाकलं, ओके, तर पंढरपूरचा मॅप दाखवतो, पण त्याच्याबरोबर किती माहिती सांगतं की इथं कुठलं प्लेस आहे किंवा कशासाठी फेमस आहे. विठ्ठल आहे तर विठ्ठलाबद्दल सुद्धा सगळी माहिती सांगतो, बरोबर आहे. लॉर्ड विठ्ठल कसा, त्याचं काय होतं, कशामुळे हे झालंय, कुठले संत आहेत, ते सुद्धा सगळं सांगतं. ओके, म्हणजे हे काय व्हॅल्यू ऍडेड प्रोडक्ट आहे, बरोबर आहे. Geospatial data can be shared and enhanced freely. Productivity of the staff is improved and more efficient. Time and money are saved. Better decision can be made. Okay. आता सगळ्यात महत्वाचं काय, तर आपण हा जो डेटा आहे, जो तयार केलेला GIS सिस्टीम, त्यांना काय होतं की सगळ्यात महत्वाचं आपलं टाइम अँड मनी सेव्ह होतं. कारण का आपण विदिन सेकंड कुठलंही लोकेशन, जे काय आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजे ते आपण लगेच फाइंड आउट करू शकतो, त्याला वेळ लागेल.
म्हणजे टाइम सेव्ह झाला, आणि टाइम सेव्ह झाला म्हणजे आपला मनी ऑब्विसली सेव्ह होतो. बरोबर आहे. म्हणजे ह्या गोष्टी आहेत, दीज आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ GIS. ओके. ऍप्लिकेशन्स. ओके, ऍप्लिकेशन्स कुठले कुठले आहेत बघा. GIS यूज इन मल्टिपल डिसिप्लिन्स. ऍग्रिकल्चरल फील्ड मध्ये ऑब्विसली होणार. आर्किओलॉजी, आर्किटेक्चर, लँडस्केप, आर्किटेक्चरल, बिझनेस, कॉम्प्युटर सायन्स, एन्व्हायरमेंटल सायन्स, जर्नलिझम, मिलिटरी सायन्स, नॅचरल रिसोर्सेस मॅनेजमेंट, जिओग्राफी, जिओलॉजी, मेट्रोलॉजी, ओशनोग्राफी, लॉ एन्फोर्समेंट, पब्लिक हेल्थ, हिस्ट्री, सोशियोलॉजी, अर्बन रिजनल प्लॅनिंग. ओके. सो सगळ्या ठिकाणी GIS आपण यूज करतो, तुम्हाला माहिती आहे. ओके. सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. Okay. Okay, so first application in agricultural field. So farm management. Second, pest disease tracking, crop monitoring, yield prediction and soil analysis. Okay, आता सगळ्यात महत्त्वाचं काय की जर आपल्याकडे लार्ज एरिया असेल, ओके, तर आपण तेवढ्या सगळ्या एरियाचं मॅनेजमेंट मॅन्युअली करू शकत नाही. ओके, आता समजा पूर्ण महाराष्ट्राचं आपल्याला मॅनेजमेंट करायचं. ओके, किती क्रॉप प्रोडक्शन झाले किंवा किती होईल याचा अंदाज बांधायचा, किती लागवड झाली, तर आपण ह्या GISच्या माध्यमातून करू शकतो. ओके, तर स्पेसिफिक कुठल्या एरियामध्ये किती क्रॉप प्रोडक्शन झाले हे आपण फाइंड आउट करू शकतो. ओके, जे की आपल्याकडे इन्फॉर्मेशन आहे त्याच्यावरून. ओके, सगळ्यात महत्वाचं उत्पन्न वाढीसाठी आपण प्रत्येक वेळेस काय करतो, सॉइलचं टेस्टिंग करतो की नाही, करताय का सगळे? आपण करत नाहीये नॉर्मली, पण करायला पाहिजे. काय होतं की वारंवार आपण तेच रासायनिक खतं वापरल्यामुळं त्या जमिनीची जी काही प्रोडक्टिव्हिटी आहे ती कमी होते. ओके, सो त्या वेळेस आपल्याला ते सॉइल चेकिंग करून त्याची प्रोडक्टिव्हिटी चेक करायला पाहिजे. कुठले न्यूट्रिएंट कमी आहेत, कुठले जास्त झाले ते आपण चेक करून त्याच्यानुसार क्रॉप प्रोडक्शन घेतलं पाहिजे. ते आपण याच्याने करू शकतो. ओके, आता जे काही कुठलं पिकं घेतलेले त्याचं मॉनिटरिंग पण करू शकतो. ओके, की किती एरियामध्ये किती घेतलेलं आहे किंवा त्याची वाढ कशी कशी झालेली आहे, कुठल्या लेवल पर्यंत आलेले, हे सगळं मॉनिटरिंग करू शकतो. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं की त्याच्यावरती कुठले डिसीज आलेले, ओके, कुठली कीड आलेली आहे किंवा कुठले रोगराई आलेली आहे, कुठली पसरलेली आहे, कुठं आपण कशी कंट्रोल करायचे, हे सगळं आपण याच्यावरती मॅनेज करू शकतो. ओके, दिस इज ऍग्रिकल्चरल फील्ड. नेक्स्ट, नॅचरल रिसोर्सेस मॅनेजमेंट, फॉरेस्ट्री, इकोलॉजी, मायनिंग, पेट्रोलियम, वॉटर रिसोर्सेस. ओके, आता सगळ्यात महत्वाचं, आता उन्हाळा चालू झाला, बरोबर आहे, तर आता हळूहळू आपल्याला काय करायला लागेल की पाण्याची कमतरता भासायला लागेल. बरोबर आहे. मिसमॅनेजमेंट ऑफ वॉटर रिसोर्सेस, वॉट एव्हर नॅचरल रिसोर्सेस आर अवेलेबल विथ अस, सो दॅट वी हॅव टू मॅनेज इन गुड मॅनर, पण ते होत नाही. ओके, मग ते जर व्यवस्थित मॅनेज करायचं असेल तर आपल्याला काय करायला लागतं की अवेलेबल रिसोर्सेस किती प्रमाणात आहे, त्याची क्वांटिटी किती अवेलेबल आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. ओके, आणि ते सगळं मॉनिटर आपण कशावरून करू शकतो, GISच्या माध्यमातून करू शकतो. ओके, मग त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट काय, नॅचरल रिसोर्सेस, जसं की फॉरेस्ट्री असेल, जंगल असेल, त्याचं मॉनिटरिंग करू शकतो की किती एरिया आहे, कमी होतोय का, त्याच्यावरती लक्ष ठेवू शकतो. दुसरी गोष्ट, मायनिंग किंवा पेट्रोलियम पदार्थ जे की आपल्याकडे अवेलेबल असतील तर ते कसं काढायचे किंवा कसं मायनिंग करायचं, हे म्हणजे कुठं माइन असायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. ओके, नेक्स्ट, प्लॅनिंग अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. ओके, लँड यूज झोनिंग, एमर्जन्सी प्रिपेअर्डनेस, पॉप्युलेशन फोरकास्ट, मार्केट अनालिसिस, प्रॉपर्टी टॅक्स असेसमेंट, ट्रान्सपोर्टेशन. ओके, जसं की तुम्ही याच्यामध्ये बघू शकताय, त्या मॅप मध्ये या प्रकारचे मॅप आपण तयार केलेले असतात वेगवेगळ्या पद्धतीचे. ओके, आणि त्याच्यावरून आपण काय करू शकतो की प्रत्येक सिटीमध्ये झोन तयार करू शकतो.
ओके, इंडस्ट्रियल झोन, रेसिडेन्शियल झोन, आपण झोन बघितलं की नाही? कुठले कुठले झोन असतात? हा, आय थिंक पहिल्या चॅप्टर मध्ये होते. कुठले कुठले असतात? इंडस्ट्रियल, रेसिडेन्शियल, आणखी कमर्शियल असतात का? असतील, काय करायचं आपल्याला एक्झामच्या वेळेस, आहे की नाही? ओके, ठीक आहे. तर हे सगळे डिफरंट झोन मध्ये आपण काय करू शकतो? डिवाइड करू शकतो. काय करायचं आपल्याला? कमर्शियल झोनचा किंवा इंडस्ट्रियल झोनचा रेसिडेन्शियल झोन वरती कुठल्याही प्रकारे अफेक्ट होऊ नये, किंवा एकमेकाचे झोन एकमेकांमध्ये मिक्स झाल्यामुळे जी लाईफ आहे ती डिस्टर्ब होऊ नये. याच्यासाठी आपल्याला काय करायचंय? ओके, तर हे झोन डिवाइड आपण करू शकतो. नेक्स्ट, पॉप्युलेशन फोरकास्ट. ओके, कुठल्या एरियामध्ये किती पॉप्युलेशन आहे, ओके, त्याच्यानुसार आपण त्याचं फोरकास्ट करू शकतो. म्हणजे पुढच्या 1-2 वर्षात, 4 वर्षात, 5 वर्षात, 10 वर्षात किती त्याची पॉप्युलेशन ग्रोथ होईल ते आपण काय करू शकतो? अंदाज बांधू शकतो, बरोबर आहे. तर अशा प्रकारे पॉप्युलेशन फोरकास्ट करू शकतो, मार्केट अनालिसिस करू शकतो, किंवा प्रॉपर्टी टॅक्स असेसमेंट करू शकतो. प्रॉपर्टी टॅक्स भरता की नाही सगळे? ओके, एरिया वाईज वेगवेगळे असतात की कसे असतात प्रॉपर्टी टॅक्स? कशा असतात प्रॉपर्टी टॅक्स? पुण्यामध्ये तोच आहे ना, आपल्या इथं तोच आहे, सेम टॅक्स असेल का? पुण्याची जी महानगरपालिका आहे आणि आपली जी नगर परिषद आहे पंढरपूरची, याच्यामधला जो टॅक्स आहे तो सेम आहे का? एरिया वाईज वेगवेगळा होता, बरोबर आहे. की तो एरिया कुठल्या प्रकारचा आहे, किंवा कमर्शियल एरियामध्ये काहीतरी वेगळे चार्जेस असतात, बरोबर आहे की नाही? म्हणजे त्याचा आपण टॅक्स सुद्धा ठरवू शकतो एरिया वाईज. ओके, जर आपल्याकडे GIS सिस्टीम व्यवस्थित असेल तर. ओके, नेक्स्ट, okay, today's challenges require geographic approach: climate change, urban growth, sustainable agriculture, water quality and availability, international and national security, energy, epidemiology, disease tracking, natural hazards, seismicity, weather events. So these are the challenges in front of us. So we can solve the challenges with the help of GIS. ओके, तर GIS सिस्टीमने एवढे आपले सगळे चॅलेंज आपण काय करू शकतो? सॉल्व्ह करू शकतो. जसं की आता जास्त प्रमाणात अर्बनायझेशन होते, बरोबर आहे. मोठ्या सिटीज ज्या आहेत त्याची ग्रोथ भरपूर मोठ्या प्रमाणात व्हायला लागली, व त्याची ग्रोथ जी आहे ती व्यवस्थित झाली पाहिजे. नाहीतर कशाही झोपडपट्ट्या तयार झाल्या तरी ते चांगलं दिसेल का? ग्रोथ व्यवस्थित होईल का? नाही होणार, बरोबर आहे. आता तुम्ही बघितलं असेल, पुणे आणि मुंबई जवळजवळ असं एकमेकाला चिटकायला आलं, बरोबर आहे. बघितलं असेल, मुंबई किती लांबपर्यंत अलीकडे आलेली आहे, पुणे पलीकड लोणावळ्याच्या पुढे चाललेलं आहे, बघितलं असेल तुम्ही. ओके, सो हे अर्बनायझेशन मोठ्या प्रमाणात होतं आणि याची ग्रोथ व्यवस्थित व्हायला पाहिजे. आणि या गोष्टी आपण कशा करू शकतो? GISच्या मदतीनं त्या आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आणि त्याचा यूज करून आपल्याला प्रॉपर ग्रोथ त्या सिटीची झाली पाहिजे. ओके, सो क्लायमेट चेंज जे असते, आपण क्लायमेट चेंज जे बघतो, त्याला काय म्हणतो रे? फोरकास्टिंग, वेदर फोरकास्टिंग बघता की नाही तुम्ही? बघताय कोण? गुगल वरती टाकल्यानंतर येतं बघा वेदर फोरकास्टिंग, की पुढच्या महिन्यात 5 तारखेला 10 तारखेला वातावरण कसं असेल, एक अंदाज आपल्याला सांगतंय, बरोबर आहे. सो विथ द हेल्प ऑफ GIS वी कॅन डू दॅट थिंग्स. ओके, सो या पद्धतीने आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. ओके, आता सगळ्यात महत्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग ऍप्लिकेशन्स, ट्रान्सपोर्टेशन, वॉटरशेड अनालिसिस अँड रिमोट सेन्सिंग. ओके,
आता बघा सगळ्यात महत्वाचं ट्रान्सपोर्टेशन. आपल्याला काय करायला लागतं रे? पहिल्यांदा सर्वे करायला लागतो, बरोबर आहे. सर्वेनुसार मॅप प्रिपेअर करायला लागतो आणि त्या मॅप नुसार आपल्याला सगळे ट्रान्सपोर्टेशनचे सिस्टीम अलाइन करायला लागतात, बरोबर आहे. ते ठरवायला लागतात. हा, त्याचे मार्ग व्यवस्थित डिसाईड करायला लागतात. मग रोडवे असेल, रेल्वे असेल, बरोबर आहे. तर याचे मार्ग ज्यावेळेस आपण कन्स्ट्रक्शन करतो त्याच्या आधी आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय लागतं? त्या भागाचा मॅप. ओके, सो ते सगळं आपण याच्यावरून करू शकतो. ओके, म्हणजे आपल्याकडे एक सर्वसाधारण मॅप असेल तर ऍक्च्युली सर्वे आपल्याला करायलाच लागतो, कारण की आपल्याला एकदम अॅक्युरेट डेटाची गरज असते. ओके, कुठलाही वर्क स्टार्ट करायच्या अगोदर आपण काय करतो? त्या भागाचा सर्वे करतो. पण आपल्याकडे एक ओव्हरऑल मॅप असेल तर आपण त्या गोष्टी प्री डिसाइड करू शकतो. ओके, आता वॉटर साइड अनालिसिस. आता कुठल्या भागात वॉटर टेबल ची डेप्थ किती आहे किंवा कुठल्या पद्धतीने वॉटर आहे किंवा कुठले वॉटर रिसोर्सेस आहेत, हे सगळं आपण याच्यावरून GIS च्या माध्यमातून बघू शकतो. आपण हा डेटा स्टोअर करून ठेवू शकतो. ओके, नेक्स्ट रिमोट सेन्सिंग. ओके, रिमोट सेन्सिंगचा यूज करून अनेक डिव्हाइसेस बनवले. सिव्हिल इंजिनिअरिंगचे मध्ये ऍप्लिकेशन्स भरपूर आहेत रिमोट सेन्सिंगचे. ओके, आता रिमोट सेन्सिंगचा चांगलं उदाहरण म्हणलं तर टोटल स्टेशन. ओके, टोटल स्टेशन आता ऍक्च्युली तुम्हाला कुठल्याही प्रकारचे म्हणजे प्रॅक्टिकल झालेलं नाही किंवा तो सिलेबस तुमच्या बेसिक सिव्हिल इंजिनिअरिंग मधून काढलेलं आहे, तर तुम्हाला समजलं असतं की बाबा डम्पी लेवल काय आहे, ऑटो लेवल काय आहे, कुठल्या पद्धतीने सर्वे करतात. मग हे डम्पी लेवल, ऑटो लेवल, थिओडोलाइट काय आहेत आणि याचं कॉम्बिनेशन करून एकच इन्स्ट्रुमेंट जसं बनवलेलं आहे टोटल स्टेशन, त्याला टोटल स्टेशन काय म्हणतात, त्याच्यामध्ये रिमोट सेन्सिंग कुठल्या पद्धतीने वर्क करतात, हे सगळं आपण याच्यामध्ये करू शकतो टोटल स्टेशन. आणि टोटल स्टेशन म्हणजे काय? एक रिमोट सेन्सिंगचं एक उदाहरण. ओके, रिमोट सेन्सिंगचा यूज करून ते बनवण्यात आलं. ओके, कारण का पुढचं जर आपल्याला डिस्टन्स मेजर करायचं आहे तर आपल्याला टेप पकडायची गरज नाही. ओके, तर डायरेक्ट त्याच्यावरती त्या स्क्रीनवरती डिस्प्ले होतो. जर आपण तिथं तो पॉइंटर ठेवला, एक लेझर पॉइंट जर तिथं ठेवला तर तिथलं डिस्टन्स समजतं, त्याची अल्टिट्यूड समजते म्हणजे इलेव्हेशन हाईट किती आहे ते पण समजतं, हॉरिझॉन्टल डिस्टन्स समजतं आणि अँगल पण समजतं. सो ऍट अ टाइम एका वेळेस आपण 3 रीडिंग घेऊ शकतो. कशामध्ये? टोटल स्टेशन. सो दॅट इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ रिमोट सेन्सिंग. ओके, इथं आपला GIS चॅप्टर GIS पॉइंट संपलेला आहे आणि पुढचा आहे तो म्हणजे GPS. ओके, okay, we'll start some आपल्याकडे आणखी एक लेक्चर आहे ना. I think on Wednesday we have one lecture. Yes, last lecture from this semester. This semester madla last lecture. So we'll finish all GPS, whatever things are there in GPS. That's lecture. आता नाही समजायचं. आता आपल्याकडे वेळ किती राहिलाय? 10 minutes. Okay. 15 minutes. What is the long form of GPS? GPS. Password. What is the long form of GPS? अरे, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. ओके, आता हे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम
जीपीएस आपल्याला एवढंच माहिती. ओके, ही जीपीएस सिस्टीम ऍक्च्युली आहे कोणाची माहिती आहे तुम्हाला? तिथं काय दिसतंय का? ओके, आय थिंक असेल. ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम इज अ सॅटेलाइट बेस्ड रेडिओ नेव्हिगेशन सिस्टीम फॉर determination of precise position and time using radio signals from the satellite in real time or in processing mode. The navigation, satellite timing and ranging global positioning system Navstar GPS developed by the US Department of Defense DoD. It permits users with suitable receiver to establish their position, speed and time on land, sea or in the air at any time of the day or night and in any weather condition. ओके, आता सगळ्यात महत्वाचं काय आपल्याला माहिती आहे जीपीएस आहे. ओके, त्याचं वर्किंग वगैरे आपण एकदम डिटेल मध्ये बघूया जर आपल्याकडे टाइम तेवढा असेल तर. ओके, पण तुम्हाला फक्त याच्यामध्ये काय इंट्रोडक्टरी पार्ट आहे. ओके, जर तुम्ही सेकंड इयरला सिव्हिल इंजिनिअरिंगला गेला तर तुम्हाला जीआयएस, जीपीएस, रिमोट सेन्सिंग हे डिटेल मध्ये आहे. ऍक्च्युली हे हा पानांचा रंग हिरवा का दिसतो वगैरे यासारखं सगळं आहे त्याच्यामध्ये. ओके, रिमोट सेन्सिंग ऍक्च्युली काय आहे ते सगळं आहे, पण आता तुम्हाला फक्त इंट्रोडक्टरी पार्ट आहे. ओके, ठीक आहे. तर जीपीएस ही सिस्टीम कोणी बनवली आहे? युएस. ओके, अमेरिकेने बनवली, त्यांच्या डिफेन्स सिस्टीम, बरोबर आहे. मग ही फक्त युएस ची. ओके, जीपीएस सिस्टीम ही कोणाची आहे? युएस. ओके, मग तशी भारताची काहीतरी असेल की नाही आपल्याला माहित नाही, पण असेल आहे की नाही. तशी वेगवेगळ्या कंट्रीची काहीतरी सिस्टीम असेल, बरोबर आहे. आता युएस म्हणजे अमेरिकेने जी काही बनवलेली आहे त्यांनी काय केलेलं आहे की पब्लिकसाठी प्रोव्हाइड केलेले, बरोबर आहे. म्हणजे कमर्शियलायझेशन केले, म्हणजे तुम्ही आम्ही यूज करू शकतो, पण किती यूज करू शकतो कोण ठरवणार? युएस. म्हणजे आपल्याला जेवढं रिक्वायर्ड आहे तेवढंच, म्हणजे त्यांनी जे परमिट करतील तेवढंच आपण यूज करू शकतो, बरोबर आहे. जो सेन्सिटिव्ह डेटा आहे तो ते घेऊ शकतील का नाही आपल्यातून? आपलं एक्झॅक्ट लोकेशन कुठं आहे, काय कुठं आहे, हे सगळं ते घेऊ शकतात की नाही. म्हणजे तुम्ही बघा अमेरिकेचं कसं वर्चस्व आहे. जीपीएस सिस्टीम ही जगात सगळीकडे वापरली जाते. तशीच सिस्टीम कुणाकुणाची तरी प्रत्येक देशाची असणार आहे, बरोबर आहे. म्हणजे प्रत्येकानं काहीतरी काय केलेली असणार आहे, बनवलेली असणार आहे, बरोबर आहे. पण जगातल्या प्रत्येक लोकेशनचं रेकॉर्ड हे अमेरिकेकडे आहे, बरोबर आहे. म्हणजे किती ऍडव्हान्स आहे बघा. ऍक्च्युली गुगल कोणाचं आहे? अमेरिकेचं. मायक्रोसॉफ्ट कोणाचं आहे? अमेरिकेचं. ओके, म्हणजे तुमच्या सिस्टीम जेवढ्या सगळ्या आहेत, फेसबुक कुणाचं आहे? अमेरिकेचं. ओके, म्हणजे जेवढ्या ज्या ऍडव्हान्स सिस्टीम आहेत त्या सगळ्या कुणाकडे आहेत? अमेरिकेकडे. कंट्रोल कुणाकडे आहे? अमेरिकेकडे. ओके, म्हणजे ऍडव्हान्स सिस्टीमने ते किती प्रगत आहेत विचार करा. त्यांनी जर ठरवलं बंद करू शकतात, बरोबर आहे. म्हणून अमेरिका लीडर आहे, समजते. आता जी तुम्ही युद्धजन्य परिस्थितीमध्ये आय थिंक ऐकत असाल काहीतरी रशियावरती काहीतरी निर्बंध लागले. ओके, त्याला कुठल्या तर सिस्टीम मधून बाहेर काढलं. ओके, जी बँकिंग सिस्टीम आहे, काय म्हणतात तर त्याला बँकिंग सिस्टीमला, इंटरनॅशनल बँकिंग सिस्टीम. तुम्ही युपीआय यूज करता, बरोबर आहे. विदिन सेकंड तुमचा मनी ट्रान्सफर होतं, बरोबर आहे. टपरीवर सुद्धा गेले की तुम्ही स्कॅन करता, आहे की नाही. 5 रुपये 10 रुपये लगेच त्याच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर होतं, बरोबर आहे. मग तशी इंटरनॅशनल काहीतरी सिस्टीम आहे. आज गेल्यानंतर बघा काय सर. दिस इज जनरल नॉलेज. ओके, ती सिस्टीम मधून काय केलेलं आहे, रशियाला बाहेर काढलं, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला किती सोयीचं होतं. आता मला माझा पैसा तुमच्याकडे ट्रान्सफर करायचा आहे किंवा तुमच्याकडून मला घ्यायचा आहे, काहीतरी सिस्टीम आहे. विदिन सेकंड आपण काय करू शकतो, एकमेकाला ट्रान्सफर करू शकतो. पण त्या सिस्टीम मधून जर एखाद्याला बाहेर काढलं तर कसा व्यवहार करणार, इंटरनॅशनल ट्रेड कसा करणार?
मग तो ती सिस्टीम नसेल तर कुठले दुसरे पर्याय आहेत ते पण असू शकतो. बंद केलं म्हणजे काय दुसरा पर्याय असणार की नाही. सो काय पर्याय आहेत काय बघत चला इंटरनॅशनल. ओके, so we'll take attendance. Yes, sir. Roll number 1, 3, 4, 8, 9, 10, 13, 18. Roll number 18. $25. 36. Roll number 36. 41. 41. 43. 46. 47. 48. 51. 52. 57. 58. 59. 60. Roll number 60. 61. 61 present. Okay. Yes. 46. आणखी कोण 36. 34 आहे. दुसरा कुठला 56 आहे. ठीक आहे. ऍब्सेंट रोल नंबर्स 18, 43, 47, 51, 58, 59, 60. 59 present, sir. So we'll stop here. So remaining part, that is GPS, Sir. will continue in next lecture. Thank you so much. अपलोड करा.